नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे ट्विस्ट एवढा भयानक आलेला आहे की आता मालिका वेगळ्याच टर्निंग पॉईंटमध्ये जाताना दिसणार आहे. हो, आता जो गुलाबने एक कडी टाकून दिलेली असते की इकडे तारिणीसमोर की तुझ्याच घरातील कोणीतरी आहे जो की या मास्टर माइंड आहे माझ्या दुनियामधला, तेव्हा तारिणीला जागता झोपता सर्वांवर शंका येते. पण एक दुसरं मन जे फॅमिली मेंबर म्हणून येते की नाही, हे लोक असे नाही करू शकत. यांच्या चेहऱ्यामागे एवढ्या भावड्या चेहऱ्यामागे असा एवढा मोठा रावण लपलेला असणार, पण हा हाय तरी कोण? सतत तिला एकच चिंता सतावत असते. तेवढ्यातच तिला जे मॅडमचा कॉल येते आणि बोलते की तारिणी, सर्व टीमला आपल्या ठिकाणी यायला सांग, मला त्यांच्याशी खूप अर्जंट आणि महत्त्वाच्या टॉपिकवर बोलायचं आहे. त्यावर आता इकडे तारिणी यस मॅम बोलत आता सर्वांना इन्फॉर्म करते की लवकरात लवकर कामावरती पोचायचं आहे. त्यावर आता इकडे मात्र कामावरती सर्व लोक पोहोचून जातात. तेव्हा आता कामावर म्हणजे इकडे ड्युटीवर आल्यानंतर आता जे मॅडमला सर्व रिपोर्टिंग करतात आणि तेवढा जे मॅडम बोलते की हे बघा, मला गुलाबविषयी सर्व डिटेल तारिणी तू देशील आणि मी बाकीच्यांना सांगते की गुलाब या धंद्यामध्ये कधी आला, कोणत्या तारखेला आला, कोणत्या साली आला आणि तो कुठला आहे, काय आहे, एवढ्या बारीक सारीक गोष्टीची डिटेल्स तुम्हा सर्वांना मला द्यायची आहे. म्हणून चला लवकरात लवकर कामाला लागा आणि गुलाबविषयी मला खूप महत्त्वाची डिटेल्स लवकरात द्या. तेव्हा आता इकडे सर्व तारिणी टीम कामाला लागते. तेव्हा आता इकडे मात्र तारिणी सांगते की जे मॅडम, ज्या दिवशी गुलाबला आम्ही अरेस्ट केलेलं होतं त्या दिवशी आखरी शब्द त्याचे हे होते मला की माझ्याच घरामध्ये कुणीतरी खूप मोठा मास्टर माइंड आहे त्याच्या जगातील, जो की तेव्हा त्या काळात जेव्हा माझी आई होती त्या काळातला तो खूप मोठा बादशाह होऊन गेला आहे. आता तो काम करत नाही त्यांनी सांगितलं, पण तेव्हा तो खूप मोठा गुन्हेगार होता असा संकेत मला त्यांनी दिलेला आहे. तर आता ठीक आहे, इकडे जे मॅडम म्हणते अरे वा, गुलाबने एवढी जरी टीप आपल्याला दिली ना तारिणी, आता मात्र या सर्वांमधून मी तुझ्या घरातला तो मेंबर कोण आहे याचा शोध बघ कसा 2 दिवसाच्या आत घेते ना. त्यावर आता इकडे मात्र टेक्नो आणि इकडे केदारने एक लिस्ट काढलेली असते की लहानपणापासून गुलाब कुठा होता, कोणत्या साली तो आलेला आहे या धंद्यामध्ये आणि केव्हापासून ड्रग्स डीलरचं काम करत आहे आणि एवढा मोठा मास्टर माइंड तो झाला तरी कसा आणि त्याचा बॉस कोण आहे. तेव्हा मात्र आता शांततेत ते पूर्ण लिस्ट वाचून इकडे टीम तारिणीला त्याने कामाला लावलेलं असतं आणि जे मॅडमचा दिमाग मात्र खूप फास्ट यामध्ये चालत असतो. तेव्हा तो लगेच आता ते तिच्याकडे असलेला एक खूप मोठा जुना तिचा जो खबरी असते त्याला कॉल करते आणि बोलते की हे बघ, मी व्हॉट्सअपवरती तुला गुलाब नावाच्या व्यक्तीचं फोटो पाठवला आहे. त्याची जुनी काय डिटेल होती आणि तो कुणाबरोबर काम करत होता, त्याच्यावरचा बॉस कोण होता आणि केव्हापासून तो त्याच्याशी काम करत आहे, कनेक्टेड आहे, हे मला तू इन्फॉर्म करून सांग. तेव्हा आता तेवढ्यातच तिथं तारिणी येते आणि बोलते मॅडम, तुम्ही एवढी जुनी हिस्ट्री काढू शकणार का? म्हणजे खरं तर मला टेन्शन आलं आहे की खरंच या गुलाबचा मास्टर माइंड कोण असणार आहे आणि माझ्या आईला ज्यांनी फसवलं तो नेमका कोणता व्यक्ती असणार आहे. खरं तर आता मात्र मला खूप खूप म्हणजे खूप टेन्शन आलेलं आहे. त्यावर आता जे मॅडम बोलते की तू एक पोलीस ऑफिसर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आता ही जे मॅडम जया जगदाळे आता मात्र तुझ्या आईच्या आणि आता इकडे गुलाबच्या मागे कोण आहे याला कसं शोधतो बघ. तेव्हा आता इकडे मात्र लगेच आता जेव्हा जगताळे मॅडमच्या व्हॉट्सअपवरती 2 फोटो येतात तेव्हा आता लगेच ते टीमला बोलावते आणि त्या फोटोमध्ये प्रेक्षकांनो खूप धक्का बसणारी तारिणीसाठी ती गोष्ट असते, केदारसाठी गोष्ट असते. म्हणजे त्या 2 फोटोमध्ये दोन संशयित व्यक्तीचे फोटो आता इकडे जे मॅडमच्या व्हॉट्सअपवरती आलेले असतात आणि त्या संशयामध्ये खूप मोठा पहिला फोटो असतो तो म्हणजे दया काका, आपले लाडके दया काका आणि केदारचे वडील. अशा प्रकारे मालिकेने खूप मोठा टर्न घेतलेला आहे आणि आता खूप मोठी हिस्ट्री आता जेव्हा इकडे मात्र दया काका
आता खरंच याचे मास्टर माइंड आहे का याचा शोध घेण्यात येणार आहे. तर दुसरा फोटो असतो तो म्हणजे डॉक्टर कामत. आता डॉक्टर कामतचा सुद्धा तेवढाच गुलाबशी कनेक्शन आहे असं समोरच्या व्यक्तीने जे मॅडमला सांगितलं असतं. तेव्हा आता तारिणीच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येतात की खरंच बाबांबद्दल मी कुठं ना कुठं असं विचार करत होते आणि अक्षरशः मॅडमच्या घेऱ्यात आता बाबा सापडलेले आहेत. आता काय करावं? आता इकडे तारिणीच्या डोळ्यात अश्रू येतात. आता अश्रू पुसून अगोदर ड्युटीच आपल्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे असं तिने स्वतःला समजावून सांगितलेलं असतं. तर इकडे मात्र आता डॉक्टर कामत आता केदार बोलतो की खरंच माझ्या मनामध्ये एकच विचार होत होता आतापर्यंत, पण मी मनाला समजावून सांगत होतो की आतापर्यंत नाही, बाबा असं करू शकत नाही. पण डॉक्टर कामत आणि बाबा इकडे मात्र ह्या संशयाचा घेरात आहे. तुला काय वाटते तारिणी? तुझा एक्सपिरियन्स काय बोलतो की कोण आहे? तर तारिणी बोलतो की नाही मॅडम, जे मॅडम जास्त काही सांगतसुद्धा नाहीत आपल्याला, कारण त्यांची म्हणतात की त्यांची काम करण्याची पद्धतच तशी आहे. पण आता बाबाचं नाव ऐकून मात्र ना माझा खूप गोंधळ उडला आहे रे केदार. तर केदार बोलते हो ना, मलासुद्धा तसंच वाटतं. काय करावं काय नाही, माझं असं झालं आहे. तेव्हा आता जे मॅडमला 100% असा प्रूफ आता इकडे दया काकाविषयी पाठवण्यात येतो. तेव्हा मात्र आता लगेच टीम तारिणीला आता जे मॅडम सांगते की आताच मी दयाच्या घरी जाते आणि त्याला अरेस्ट करत खरंच त्याचं गुलाबची काय कनेक्शन आहे ना हे माझ्या भाषेत मी त्याला विचारते. आणि केदार तुझे वडील आहे म्हणून मी थोडंसं बी त्यांच्यासोबत प्रेमाने वागणार नाही याची तू अपेक्षा ठेवूच नको. त्यावर केदार इकडे एस मॅडम म्हणते आणि इकडे मात्र आता सरळ जे मॅडम आता युनिफॉर्ममध्ये जाते ते म्हणजे दया कौशिकीच्या घरी. आता कौशिकीच्या घरी गेल्यानंतर आता कौशिकी तिच्याशी बोलते आणि बोलते की काय झालं, तुम्ही कशासाठी इथं आलेले आहे? तेव्हा आता इकडे मात्र गुलाबला तर ओळखतच असाल ना दया काका तुम्ही? तर दया बोलते की माझ्याशी त्याच्या काहीही संबंध नाही आहे. तेव्हा आता इकडे मात्र जे मॅडम खूप मोठा असा पुरावा दाखवते आणि मात्र इकडे वॉरंटसुद्धा आता तिने इकडे दया काकांविषयी आणि इकडे डॉक्टर कामतविषयी काढलेला असतो. तर या दोघांना ती अरेस्ट करण्यासाठी जाते. तेव्हा कौशिकी आडवी येते आणि बोलते की हे बघा तुम्ही असं नाही करू शकत, आम्ही खूप नामांकित लोक आहोत. त्यावर आता इकडे जे मॅडम बोलते की नामांकित लोक आहे तर मग माझ्या गुलाबचा जो गुलाब आहे ना तो ड्रग डीलर होता खूप मोठा, त्याने कितीतरी जीव घेतलं आणि त्या संशयाच्या घेरात हे तुमचे दया काका आलेले आहेत. म्हणून तुम्ही मला अडवू नका, कारण तुम्हीसुद्धा एक रिपोर्टर आहात आणि तुम्हालासुद्धा न्याय काय असतो काय करू शकतो हे चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र इकडे युवराजला खूप मोठा धक्का बसतो. खरंच ज्या गुलाबच्या जाळ्यात तो अडकलेला होता त्याचे वडीलच त्याचे मास्टर माइंड आहेत. म्हणजे आता इकडे मात्र युवराजचं वेगळंच चालू असतं की खरंच म्हणजे बाबा त्या काळात राजा होते गुलाबच्या खूप वरचा गुलाबचे बॉस होते आणि मी त्याच्यासाठी काम करत होतो. नाही, आता काहीही झालं तरी ही वॉचची सीट मला मिळवलीच पाहिजे. बाबाची जागा खरंच कुठं होती तेव्हा याचा शोध मला लावायलाच हवा. अशा प्रकारे आता जे मॅडमने इकडे दया काकाच्या घरी जाऊन आता त्यांना अरेस्ट केलेलं आहे. तर इकडे डॉक्टर कामदांनासुद्धा अरेस्ट करण्यात आलेले आहे. खरंच प्रेक्षकांना आता लवकरच आपल्या समोर या गुलाब प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे जे मॅडम आणणार आहे. धन्यवाद. जय गजानन.